मेथी आंबा बनवण्यासाठी आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याची वरचे साले काढून घ्यायची आहेत. कैरीचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला जाड किसणीने ही कैरी किसून घ्यायची आहे. इथे बघू शकता कैरी मी किसून घेतलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. तेल थोडं जास्ती लागणार आहे आणि हाफ टीस्पून जिरे. आता आपल्याला हा किस यामध्ये घालायचा आहे. थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे. हे सर्व छान मिक्स करून आणि झाकण ठेवून पहिले आपल्याला हा किस छान शिजवून घ्यायचा आहे. थोडा वेळ आपण झाकण ठेवूया आणि किस छान शिजवून घेऊया. मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला असा चमचा फिरवायचा आहे. कैरीचा किस छान शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स घालूया. सर्वप्रथम धनिया पावडर घालूया, थोडासा गरम मसाला, जिरा पावडर आणि आपला हा मेथी आंबा आहे त्यामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणा पावडर घालणार आहे. हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची मी इथे घालते आहे, यामुळे छान कलर येतो. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे आणि आता घालायचं आहे गूळ. गूळ आपण आपल्या चवीनुसार घालायचा. गुळाला छान पाणी सुटत आहे. आपल्याला अजून 10 ते 15 मिनिटं हा छान शिजू द्यायचा आहे. मेथी आंब्याचा कलर बघा किती छान आलेला आहे. मेथी दाणा, गूळ आणि मसाले यांचं कॉम्बिनेशन चवीला खूपच छान लागते. मी इथे मेथी आंबा हा किसाचा बनवलेला आहे. तुम्ही बारीक बारीक फोडी करून सुद्धा हा बनवू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि मगच आपल्याला हा बॉटलमध्ये भरायचा आहे. इथे बघू शकता मेथी आंबा आपला छान गार झालेला आहे. तो आता एका बॉटलमध्ये आपल्याला भरायचा आहे.